नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. मित्रांनो, आज आपल्याकडे सगळं काही आहे, पण मनःशांती नाही. सततची चिडचिड, भीती आणि भविष्याची चिंता. तुम्हाला माहिती आहे का, 400 वर्षांपूर्वी एका संताने अवघ्या काही ओळींत यावर जालिम उपाय सांगितला होता. संत शेख महम्मद महाराज जेव्हा म्हणतात की काम, क्रोध, अहंकार तेजी विकून खादले, तेव्हा ते खरं तर आपल्याला आजच्या स्ट्रेसमधून बाहेर काढत असतात. हा अभंग तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता कशी मुळापासून उपटून टाकू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संत शेख महम्मद हे 17व्या शतकातील इसवीसन 1560 ते 1650 एक विलक्षण संत कवी. ते श्रीगोंदा, अहमदनगर येथील होते. त्यांचा काळ असा होता जेव्हा समाजात जातीपातीचे आणि धर्माचे प्रचंड भिंती होत्या. एका मुस्लिम कुटुंबात जन्म घेऊनही त्यांनी मराठी भाषेतून वेदांताचे आणि भक्तीचे सार सांगितले. त्यांनी सोसलेले कष्ट शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होते. लोक त्यांना हिणवायचे, त्यांच्या निष्ठेवर शंका घ्यायचे. पण या संघर्षातूनच त्यांची अनुभववाणी तावून सुलाखून निघाली. त्यांनी योगसंग्राम सारखा ग्रंथ लिहिला. हा अभंग म्हणजे एका हतबल झालेल्या भक्ताची आर्त हाक नाही, तर स्वतःच्या दुर्गुणांना विकून टाकणाऱ्या एका आध्यात्मिक योद्ध्याचा विजयघोष आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिले चरण, अहंकाराचा त्याग आणि शरणागती. गोपाळ दुबळा मी लष्करी, तुझा काम, क्रोध ब अहंकार, तेजी विकून खादले काय, अंत पाहतोसी माझा. संदर्भ: येथे दुबळा म्हणजे शारीरिक दुर्बलता नसून निरहंकारी वृत्ती आहे. लष्करी हा शब्द शिस्तीचा आणि समर्पणाचा प्रतीक आहे. तत्कालीन समाजात जात, वर्ण आणि अधिकाराचा मोठा अहंकार होता. शेख महम्मद सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्यातील काम, इच्छा, क्रोध, राग आणि अहंकार या तेजीला, घोड्याला विकून टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने देवाचे किंवा समाजाचे होऊ शकत नाही. आधुनिक डिजिटल युगातील महत्त्व. आजच्या युगात अहंकार हा व्हर्च्युअल व्हॅनिटीच्या व्हर्च्युअल व्हॅनिटी स्वरूपात दिसतो. सोशल मीडियावरील लाईक्स, फॉलोअर्स आणि मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची चढाओढ म्हणजेच आधुनिक अहंकार तेजी आहे. वास्तविक उदाहरणे. एखादा टीम लीडर जेव्हा आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे श्रेय स्वतः घेतो, तेव्हा तो अहंकाराच्या घोड्यावर स्वार असतो. याउलट जेव्हा तो मी सोडून आम्ही म्हणतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने लष्करी, शिस्तप्रिय सेवक बनतो. पती पत्नीमधील वादात अनेकदा मी बरोबर की तू हा अहंकार येतो. जर दोघांनी आपला राग, क्रोध बाजूला ठेवून एकमेकांच्या भावनांचा आदर केला तरच कुटुंब टिकते. दुसरे चरण, वासनांवर विजय आणि मुक्तीची संकल्पना. आसा मनसा तृसना कल्पना, चोथी राणियान पळाल्या हाची सद्गुरु साथ मोहजा. वैकुंठ मुक्ती मोकासा, शेख महम्मद नेघे मन चरणीन राखावे. अरिझा. संदर्भ: आशा, अपेक्षा, मनसा मनातील ओढ, तृष्णा हाव आणि कल्पना भ्रम या 4 गोष्टींना महाराजांनी राण्या म्हटले आहे. समाजात होणारे बहुतांश संघर्ष हे दुसऱ्याच्या संपत्तीची किंवा अधिकाराची हाव धरल्यामुळे होतात. मोकासा जमीन किंवा वतन आणि वैकुंठ स्वर्ग यांच्या मागे न लागता मानवी मनाला स्थिर करणे हीच खरी मुक्ती आहे, असा सामाजिक संदेश त्यांनी दिला. आधुनिक डिजिटल युगातील महत्त्व. आज आपण फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटच्या काळात जगत आहोत. दुसऱ्याचे चकचकीत आयुष्य पाहून आपल्यात निर्माण होणारी तृष्णा आणि कल्पना मानसिक आरोग्याचा ऱ्हास करत आहेत. मूल्यांची घसरण थांबवण्यासाठी जे आहे त्यात समाधान मानणे आवश्यक आहे. वास्तविक उदाहरणे. इन्स्टाग्रामवर इतरांच्या महागड्या गाड्या किंवा परदेश सहली पाहून तरुण पिढीमध्ये नैराश्य येते. हीच ती तृष्णा आहे. यावर उपाय म्हणजे स्वतःच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे, मन चरणी राखावे. कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या कल्पनेतून आणि तृष्णेतून लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडतायत. जर व्यक्तीने आपल्या वासनांवर ताबा ठेवला तर अशा सामाजिक आर्थिक संकटांपासून बचाव होऊ शकतो. आदरणीय श्रोतेहो, आज आपण अशा एका संताचा अभंग अभ्यासत आहोत ज्यांनी स्वतःला गोपाळाचा लष्करी म्हटले आहे. पण हा लष्करी सैनिक सीमेवर लढणारा नाही, तर तो आपल्या शरीराच्या आणि मनाच्या सीमेवर पहारा देणारा आहे. 1. शत्रू आपल्या आतच आहेत. आपण नेहमी बाहेरच्या शत्रूंशी लढतो, पण शेख महम्मद आपल्याला सांगतात की तुमचे खरे शत्रू तुमचे काम, क्रोध आणि अहंकार आहेत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर जेव्हा तुम्हाला राग येतो, क्रोध, तेव्हा तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते. हे हार्मोन तुमच्या हृदयावर ताण आणते. अभंगातील तेजी म्हणजे हे वेगाने धावणारे विचार आहेत. जो या घोड्यांना आवरू शकत नाही, तो स्वतःच्याच आरोग्याचा नाश करतो. 2. ऊर्जेचा सुयोग्य वापर. अभंगात विकून खादले हा शब्द अत्यंत क्रांतिकारी आहे. आपण आपल्या इच्छांच्या मागे पळून आपली ऊर्जा खर्च करतो. संत सांगतात, ही ऊर्जा गुंतवा.
जेव्हा तुम्ही अहंकार विकता तेव्हा तुम्हाला स्वयंची ओळख होते. हे अगदी बॅटरी चार्ज करण्यासारखे आहे. विखुरलेली ऊर्जा, स्कॅटर्ड एनर्जी जेव्हा एका जागी येते तेव्हा तिचे रूपांतर लेझरसारख्या शक्तीत होते. 3, 4 राण्यांचे पलायन. आशा, होप, मनसा, माइंडफुलनेस, डिझायर्स, तृष्णा, थर्स्ट, ग्रीड अँड कल्पना, इमॅजिनेशन या 4 गोष्टी आपल्या मनावर राज्य करतात. मानसशास्त्र सांगते की आपण बहुतांश वेळा अशा गोष्टींच्या चिंतेत असतो ज्या कधी घडणारच नसतात. कल्पना. या 4ही राण्यांना जेव्हा आपण निरोप देतो तेव्हा मनाचे रिसायकल बिन रिकामे होते आणि मेंदूला विश्रांती मिळते. 4 मुक्तीचे वेगळे परिमाण. शेख महम्मद म्हणतात, वैकुंठ आणि मुक्ती नको, मला फक्त तुझ्या चरणांशी मन राखायचे आहे. हे विज्ञानातील फ्लो स्टेट सारखे आहे. जेव्हा एखादा खेळाडू किंवा वैज्ञानिक आपल्या कामात इतका तल्लीन होतो की त्याला वेळेचे भान राहत नाही, तीच खरी मुक्ती आहे. वैकुंठ म्हणजे भविष्यातील सुख नव्हे, तर मनचरणी राखणे म्हणजे वर्तमानातील परमानंद आहे. आधुनिक उदाहरण. कल्पना करा, राहुल नावाचा एक तरुण एका मोठ्या कंपनीत काम करतोय. ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी प्रचंड राजकारण सुरू आहे. राहुलला कळतंय की त्याचे सहकारी त्याच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवत आहेत. हा झाला क्रोध आणि अहंकाराचा खेळ. जर राहुलने सामान्य विचार केला तर तोही चिडेल, बदल्याचा विचार करेल आणि आपली मानसिक शांतता गमावेल. पण इथे हा अभंग त्याला सांगतो, काम, क्रोध, अहंकार तेजी विकून खादलय. राहुलने ठरवले की मी माझे काम प्रामाणिकपणे करेन. लष्करी. इतरांच्या टीकेला उत्तर देऊन मी माझा अहंकार जागा करणार नाही. प्रमोशन मिळेल की नाही याची आशा किंवा तृष्णा धरून मी आजचा दिवस खराब करणार नाही. जेव्हा राहुल स्वतःच्या रागाला आणि अपेक्षेला बाजूला सारतो तेव्हा तो त्या ऑफिसच्या राजकारणातून मुक्त होतो. हीच त्याची मुक्ती आहे. आजच्या काळातील नवीन पिढीसाठी शेख महम्मद यांचा माइंडसेट मंत्र. हे बघा मित्रांनो, हा अभंग म्हणजे तुमच्या मनाचा सिस्टम क्लीनअप करण्याचा जुना पण अत्यंत ट्रेंडी मार्ग आहे. द स्ट्रगल इज रिअल. आपण सगळेच सोल्जर्स आहोत, पण आपण कुणाचे सैनिक आहोत? आपल्या सोशल मीडिया व्हॅलिडेशनचे, रागाचे आणि इगोचे. शेख महम्मद म्हणतात, हे काम, क्रोध, अहंकार म्हणजे तुमचे हायस्पीड डेटा खाणारे ॲप्स आहेत. ते तुमची बॅटरी एनर्जी संपवतात. डिलीट द ब्लोटवेअर. आशा, तृष्णा आणि कल्पना या त्या टॉक्सिक एक्सेस सारख्या आहेत ज्या तुमच्या मनात राहून तुम्हाला फक्त त्रास देतात. आशा, मनसा पळून गेल्या म्हणजे तुम्ही तुमच्या मनातून हे अनावश्यक क्लटर डिलीट केला आहे. द मेन गोल. आपल्याला वैकुंठ किंवा मुक्ती म्हणजेच एखादं मोठं डेस्टिनेशन नकोय. आपल्याला हवी आहे इनर पीस. शेख महम्मद सांगतात की देवाला किंवा निसर्गाला शरण जाणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नव्हे, तर पीस ऑफ माइंडसाठी आउटसोर्सिंग करणे होय. थोडक्यात काय? तुमच्या मनाचा लगाम अशा शक्तीच्या हातात द्या जी तुम्हाला भरकटू देणार नाही. जेव्हा तुम्ही म्हणता मी दुबळा आहे तेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादेची जाणीव ठेवता, आणि जेव्हा तुम्ही लष्करी तुझा म्हणता तेव्हा तुम्ही जगातील सर्वात मोठ्या शक्तीशी कनेक्ट होता. हे श्रोते हो, शेख महम्मद आपल्याला भिकारी व्हायला सांगत नाहीत, तर लष्करी व्हायला सांगतात. ते म्हणतात की तुमच्यातील वासना आणि क्रोधाचे जे उधळलेले घोडे आहेत त्यांना आवरू नका, तर त्यांना तुमच्या ध्येयासाठी कामाला लावा किंवा त्यांना बुद्धीने नष्ट करा. जेव्हा तुमच्या मनातून अपेक्षांच्या राण्यांच्या पालख्या निघून जातील तेव्हाच तुमच्या हृदयात खऱ्या विठ्ठलाचा प्रवेश होईल. मुक्तीची आशा धरू नका, तर मुक्त स्थितीत जगण्याचा सराव करा. आजची कृती. आज दिवसभरात तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कोणी तुमच्यावर टीका केली तर त्याला प्रतिक्रिया देऊ नका. फक्त स्वतःला म्हणा, हा माझा क्रोध मी आज विकून टाकला आहे. किमान 1 तास पूर्ण शांत राहून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि पहा तुम्हाला किती हलके वाटते. धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाड्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.